आता ज्या निवडणुका झाल्या, जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका 2026 मध्ये त्याचे निकाल हाती आलेले आहेत. त्यामध्ये तोडगा गणातील मतदारांनी जी मला संधी दिलेली आहे काम करण्याची, त्याबद्दल तोडगा गणातील सर्व मतदार तसेच महायुतीमधील तीनही घटक पक्ष राष्ट्रवादी, भाजप आणि रिपाई या सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते या सर्वांचे मनापासून आभार. आणि उर्वरित जे उमेदवार निवडून आलेले आहेत त्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन. येणाऱ्या काळामध्ये पंचायत समितीमार्फत ग्रामीण भागामध्ये जी कामं करण्यासाठी आणि त्या कामांची अंमलबजावणी होत आहे की नाही हे बघण्यासाठी मी कटिबद्ध राहील. या निवडणुकीमध्ये सहकार मंत्री माननीय नामदार श्री बाबासाहेबजी पाटील साहेब यांनी जी संधी दिली मला त्याबद्दल मी सदैव त्यांची ऋणी आहे. जय हरी. 2026 जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या निवडणुकीमध्ये माझ्या सुनबाई अंजली रामेश्वर ओक या उभ्या होत्या आणि त्यांना सेवा करण्याची संधी सर्व जनतेने दिली आहे. म्हणून मी त्यांचे मनपूर्वक सर्वांचे आभार मानतो आणि पुढील येणाऱ्या दिवसामध्ये मी त्या माझ्या सुनबाईंना चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन करून तिला सेवेचं व्रत देईन. मी जशी कीर्तनाची निष्प्रह सेवा करतो त्याप्रमाणे तिलासुद्धा सेवा करण्याचे मी बाळकडून किंवा जेवढं होईल तेवढी मी तिला सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि मी सुद्धा सर्वांना वेळोवेळी कुठं काही असेल ते कुठे काही कमतरता असेल, पंचायत समितीचे जिल्हा परिषदेचे जे कामं असतील त्या सर्वांना मी मदत करण्याची कार्य करेन. आणि त्या सर्वांचे मी अभिनंदन धन्यवाद देऊन जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जे जे काही कामं येतात संपूर्ण कामं मी करण्याचा प्रयत्न करेन आणि सतत मी सुद्धा आणि हे सर्वांना पुढे देतो. ही संधी बाबासाहेब नामदार बाबासाहेब पाटील यांनी दिली नव्हे, तोडगा गणच नाही तर साहेब जे मला जे जिम्मेदारी देतील ते पूर्ण करून मी अहमदपूर तालुक्याची पूर्ण सेवा करण्याची तयारी आहे. मी त्या तयारीने सर्वांना सेवेचं वरदान देईन, मी त्यांची सेवा करीन हीच माझी सर्वांना विनंती आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय भारत.